श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात सतत काहीतरी बदल घडत असल्याची जाणीव होईल का? नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील का, की जुन्या अडचणी पुन्हा डोकेवर काढतील? प्रेम, पैसा आणि करिअर या तिन्ही क्षेत्रात तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल का? तुमच्या निर्णयांवर नशिबाचा प्रभाव किती असेल? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम देणारा असला तरी त्यात सकारात्मकतेचा मोठा अंश असेल. सुरुवातीला थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल, परंतु जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे तुम्ही स्वतःला सावरून परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकाल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत लक्षात घेतली जाईल. कुटुंबात काही छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण ते तात्पुरते असतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास फायदा होईल. आरोग्याबाबत थोडे लक्ष देणं आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. सुरुवातीचे 2 दिवस थोडे ताणतणावाचे वाटू शकतात, कारण कामाचा भार वाढलेला असेल, पण तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि मेहनतीने हे आव्हान सहज पार करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काहींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते, मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवणे गरजेचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन करार किंवा व्यवहारासाठी योग्य ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजना आखताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कामात सातत्य ठेवले तर यश तुमच्या पायाशी येईल. घाईघाईत निर्णय घेणे टाळा, कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम राहील. काही अनपेक्षित खर्च तुमच्या बजेटवर परिणाम करू शकतात, त्यामुळे खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. जुनी देणी परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य सल्ला घेऊनच पुढे जा. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे, पण जोखीम घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. बचत करण्यावर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक ठरू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांबद्दलची समज वाढेल आणि नात्यात गोडवा निर्माण होईल. ज्यांचे प्रेमसंबंध नव्याने सुरू झाले आहेत त्यांच्यासाठी हा काळ खास असेल. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. विवाहित व्यक्तींना थोडे संयम बाळगणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण शांतपणे चर्चा केल्यास ते सहज सुटतील. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. प्रेमात प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग येथे जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास तुमची प्रतिष्ठा वाढेल. शिक्षण आणि बौद्धिक विकास विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान आणि योगाचा आधार घ्या. शिक्षणात प्रगती करण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा देईल. आरोग्य आणि तंदुरुस्ती आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा, डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्या जाणवू शकतात. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आहारावर नियंत्रण ठेवा आणि जंक फूड टाळा. मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ताण कमी करण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा आणि आवडत्या गोष्टी करा. आध्यात्मिकता आणि मनःशांती या आठवड्यात तुम्हाला अध्यात्माकडे ओढ वाटू शकते. ध्यान, जप किंवा पूजा केल्याने मन शांत राहील. नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकाल. महत्त्वाच्या सूचना घाईघाईत निर्णय घेणे टाळा. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील वाद शांतपणे सोडवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय दररोज ओम नमः शिवाय जप करा. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. घरात धूप अगरबत्ती लावा. नकारात्मकता दूर होते. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. नात्यात संवाद आणि संयम ठेवा. रोज थोडे ध्यान किंवा योग करा.
राग आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. एकूण हा आठवडा वृश्चिक राशीसाठी बदल आणि प्रगती घेऊन येणारा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी जाणवतील, पण तुमच्या चिकाटीने आणि आत्मविश्वासाने तुम्ही त्या सहज पार करू शकाल. करिअरमध्ये प्रगती, प्रेमात गोडवा आणि कुटुंबात आनंद मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल, तर आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिकवण देणारा आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल. हा आठवडा तुमच्यासाठी मिश्र पण प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे. सुरुवातीला थोडा ताण, गोंधळ किंवा अडचणी जाणवू शकतात, पण तुमचा आत्मविश्वास आणि चिकाटी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे, तर व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे, कारण अनपेक्षित खर्च वाढू शकतो. प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल, पण छोट्या गोष्टींवरून वाद टाळणे महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा आधार मिळेल आणि सामाजिक जीवनही चांगले राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः मानसिक ताण आणि थकवा टाळा. योग्य उपाय आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि शिकवण घेऊन येईल. संयम ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्की मिळेल. धन्यवाद.